काय रे तू जेव्हा जेव्हा हरायला लागतोस तेव्हा रडगाणं गायला लागतो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. वैभव सिंग आणि रडणार. यू मस्ट बी किडिंग. ठीक आहे, आत्ताच बघूयात मग. जस्ट टेक आउट युअर गन. अरे नाही नाही हुजूर, तुम्ही तर आधीच आमचा जीव घेतलेला आहे. आता ही गन कशाला हवी आहे? जर तू त्यांच्याशी नाही बोलू शकत तर मी त्यांना कॉलवरती सगळा प्रॉब्लेम सांगेन. प्लीज मम्मा. ठीक आहे, आय ट्राय. पण आज मी फोन करून तुझ्याबद्दल नाही बोलणार. पण या सगळ्याबद्दल मी त्याच्याशी नक्की बोलीन. ओके, आय प्रॉमिस. Yes, Vaibhav branch. Mr. Vaibhav Singh is out. Riding. May I know who is calling? आय एम हिज सिस्टर फ्रॉम इंडिया. Oh, is that you, Mr. Padma? येस, आय एम मिसेस पद्मा सिंग स्पीकिंग. गुड मॉर्निंग मिस्टर मॅथ्यूज. Good morning, Mrs. Padma. Ringing after ages. I'm fine. Oh, Janet, she's superb. वेन इज ही एक्सपेक्टेड बॅक? I don't know. He daily goes for the very long rides in the morning. Here I can see them. But they're very far away. Okay, I shall tell him. Thank you. Come on, babes, come on! Catch me! हे घ्या, मदाम सिम्मी नवल सिंग. आज तुम्ही पुन्हा एकदा मी तर त्यांनाच मागे राहिले होते. वॉट 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 म्हणजे तुमची तर हिटच झाली. कमाल आहे. आज आम्ही इतक्या सफाईदारपणे जिंकलो आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही जाणून बुजून जिंकू दिलं आम्हाला. मे आय आस्क यू मिस एक्सलन्सी की तुम्ही असं का केलं बरं? काय रे तू जेव्हा जेव्हा हरायला लागतोस तेव्हा रडगाणं गायला लागतो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. वैभव सिंग आणि रडणार. यू मस्ट बी किडिंग. ठीक आहे, आत्ताच बघूयात मग. जस्ट टेक आउट युअर गन. अरे नाही नाही हुजूर, तुम्ही तर आधीच आमचा जीव घेतलेला आहे. आता ही गन कशाला हवी आहे? Just take out your gun and shoot that little tiny branch there. Shoot that. तिला निशाणा बनव आणि उडवून दाखव. तरच मला पटेल की तू जर ठरवलंस तर तू जिंकू शकतोस. रिअली? त्या बदल्यात काही इनाम तर मिळेल ना? शुअर, ऑफ कोर्स. ओके. सो हिअर वी गो. वाव. बघितलंस बेब्स? हे आहे तुझं पहिलं बक्षीस. तू साबित केलंस की तू एक जबरदस्त खिलाडी आहेस. तर मग चल आतमध्ये जाऊन इनामाची उर्वरित रक्कम सुद्धा वसूल करूया. नॉटी ब्रॅट. कम ऑन, वन सेक. बोला मिस्टर मॅथ्यूज, व्हॉट इज इट? Sir, your sister's telephone. माय सिस्टर पद्मा. Right, sir. She called earlier. Why didn't you call me Earlier, earlier? you were far beyond my reach, sir. Okay, it's all right. You may go now. Thank Mr. you. Matthew, can you get Hi, 2 cup of sis. tea, please? Yes, ma'am. Thank you. I can't believe it. आज या गरीबाची आठवण कशी काय आली? मी नाही फोन केला तर तू तर करू शकत होतास ना. किती दिवस झाले तुझ्याशी बोलून. वेल, जाणून बुजून तर नाही केलं. तुझा तो बीडी काही कारण नसताना सुद्धा अपसेट होत असतो. बीडी? कोण बीडी? बुलडॉग. आपल्या फॅमिलीमध्ये एकच तर बुलडॉग आहे. युअर हबी ठाकूर रणवीर सिंग. शेम ऑन यू. लाज नाही वाटत असं बोलायला? रिलॅक्स. त्याला सुद्धा माहितीये हा वैभव त्याला कोणत्या नावाने हाक मारतो ते. अँड बिलीव्ह मी, ही टेक्स इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. मला तुमच्या दोघांच्या भांडणात अजिबात नाही पडायचंय. बरं सांग, कसा आहेस तू? ॲब्सोल्युटली फाईन. एन्जॉईंग लाईफ लाईक एनिथिंग. आयुष्यात ठेवलंच काय जर त्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगता येत नसेल. ईट, ड्रिंक
अँड बी मॅरी. बहुतेक ही म्हण तुझ्या भावासाठीच निर्माण करण्यात आलेली असेल. हे वाय डिड यू लाफ? आहेस तसाच आहेस, अजिबात नाही बदललास. ही सिम्मी सुद्धा असंच म्हणते. सिम्मी, मी हिच्याबद्दल तुला कधी काही सांगितलं नाही का? इम्पॉसिबल. अरे, शी इज माय स्वीट हार्ट, माय डार्लिंग, माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. दीदी ही इज लाईंग. तो माझी चेष्टा करतोय. तू लग्न केलंस? नालायक कुठचा, बहिणीलाही नाही सांगितलंस. नो, कम ऑन सिस, यू नो एव्हरीथिंग. आम्ही फक्त सोबत राहतोय. वी आर लिव्हिंग टुगेदर. आणि ती माझ्यावरती जीवापाड प्रेम करते. आणि तू? वेल, हिलाच विचार तू. अगं, ती लाजते बिचारी. बरं, ते जाऊ दे. मी तर केव्हापासून नुसतं माझ्याच बद्दल बोलतोय. तू सांग, हाऊ इज बीडी? अजूनही मान वर करून तोंड खाली पाडून तसाच चालतोय की सुधारलाय आता? अँड हाऊ आर द किड्स? ठीक आहेत, मोठे झालेत. या एव्हरीवन इज ग्रोईंग. तुझ्याशिवाय. हो सेस, मी सोडून मात्र सगळेच मोठे होत आहेत. बट बिलीव्ह मी, आय ऑलवेज वॉन्टेड टू बी लाईक दिस. विनाकारण आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा मेलेलं चांगलं आहे. बरं, ते जाऊ दे. लेट्स नॉट बी सिरियस. सांग, आज इतक्या महिन्यानंतर कॉल कसा काय केलास? मला तुझ्याबरोबर एका खूप मोठ्या विषयावर बोलायचं आहे. का ग, काय झालं? तू काही लपवतेस का माझ्यापासून? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो, सगळं काही ठीक आहे. काळजी करू नकोस, मी एकदम ठीक आहे. नाही रे, मी एकदम ठीक आहे. मी 1-2 दिवसात तुला परत फोन करते. अगं नाही, तू कशाला फोन करशील? मी स्वतःच वीकेंडला तुला फोन करेन. का उगाचच बिचाऱ्या बीडीचे पैसे खर्च करणार आहेस? काय ना, त्याच्याकडे पैसे तर भरपूर आहेत, पण जिगर नाहीये. ओके, तर मग मी फोन करतो. टेक केअर. बाय. बाय. ठीक आहे, झालं समाधान? तू तर माझी गोष्ट सांगितलीच नाही, तर मी का खुश होईन? बघ, पहिल्याच दिवशी सगळं कसं सांगू, कसं दिसेल ते. तो शनिवारी फोन करणार आहे ना, तेव्हा सगळं सांगून टाकीन. अच्छा मामा, वैभव मामानी अजून लग्न का नाही केलंय? तो असाच खुश आहे ग. आपण काय करणार? मामा, तू माझी गोष्ट टाळतीयस ना? सांग ना, मामूनी अजून लग्न का नाही केलंय? ती खूप मोठी गोष्ट आहे, परत कधीतरी सांगीन. आत्ता तू झोप बरं. ओके, चल. गुड नाईट. गुड नाईट बाळा.